त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या बंटी दादांविषयी 2 शब्द व्यक्त करावेत। राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आज एक सोन्याचा दिवस, आमचे छोटे बंधू सचिन दादाचा परवाच्या दिवस वाढदिवस झाला आणि बंटीचा आजचा वाढदिवस आहे। या कार्यक्रमानिमित्त आज इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सुनील अण्णा पाटील, योगेश भाऊ, संदीपजी, बाकी भावेशजी, गणेश दादा वगैरे सर्व, पवार साहेब खास शापूरवरून इकडे आलेत, सर्वांचं मनापासून कौतुक करतोय। आणि खरं म्हणजे आज वाढदिवसाला खरं म्हणजे बरेच जणांचे वाढदिवस होतात, पण गेले की कुठेतरी धाब्यावर पार्टी, इथे मुलांच्या मध्ये पार्टी असते, पण आज आपल्या आई पप्पांना समोर घेऊन जो वाढदिवस साजरा होतोय त्याच्यासाठी खरं टाळ्या वाजवणं गरजेचं आहे। नाहीतर आई पप्पा कुठं असतात ना, पोरं कुठं वाढदिवसाला असतात, हे पण खूप एक चांगला पायंडा पाडून दिलेला आहे। खरं म्हणजे बंटी दादाचं ना आमचं काय जास्त कधी पहिलं काय जमत नव्हतं, म्हणजे कधी संबंध काय जास्त येत नव्हते, कारण पण एक आहे का प्रत्येक जण सांगायचा खूप चढलेले आगाव आहे असं तसं, पण जेव्हा त्या माणसाच्या कुठलाही माणूस असू दे पण त्याच्या जवळ गेल्यावर आपल्याला समजतो का तो माणूस काय। खरं म्हणजे एखादा प्रेमळ जरा वरून किती दगड आपल्याला कडक वाटतो, नारळ जसा कडक वाटतोय, पण हा अक्षरशः नारळापेक्षा जो पाणी गोड आहे त्याच्यासारखं, म्हणजे मी आता ज्याच्या वर्ष झालं त्याच्या सहवासात आल्याच्या नंतर की एवढा प्रेमळ माणूस असू शकतो, समोर दिसला की असं वाटतं किती आडदाणपणा येतो, कसा आहे हे समजत नाही, पण खरंच एकदा नारळाच्या आतल्या पाण्यासारखे गोड झऱ्यासारखा तो माणूस आहे, पण त्याला जेव्हा जवळून तुम्ही अनुभवाल तसा सचिन दादाचा वाढदिवस परवा दिवशी झाला। आज दुपारी माझ्या ते आमदार साहेब येऊन गेले, आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, पण दुपारचा कार्यक्रम, कारण एवढं सेवाभावी कर्तव्य करणं कोणाला जमत नाही, पैसा पाणी सगळ्यांकडे असते पण द्यायची दानत खूप कमी लोकांकडे असते। आज एवढ्या गरीब रिक्षा टेम्पो चालकांना जो ड्रेस वाटप केला, म्हणजे खरंच खूप एक चांगला नवीन पायंडा वाढून दिलेला आहे तुम्ही, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा दोघा भावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंटी पाटील आणि माझी मैत्री कधी झाली तीच मला आठवत नाही, कारण एवढे वर्षापासून आम्ही एकत्र आहेत आणि मला आलेला अनुभव फक्त मी बंटी पाटीलला फोन करायचा, तू काय असा प्रॉब्लेम झाला आहे, तू काय पण तर निघून ये। बंटी पाटील काही न विचार करता तो तडका फडकीन निघून यायचा। तसंच मला आठवतंय बंटी पाटील म्हणजे आता मला तर वाटतंय वाड्यातलं समीकरण झालंय बंटी पाटील आणि आंदोलन। आता सुप्रीम पासून आमची जास्त मैत्री झाली, कारण एकत्रच आम्ही आतमध्ये होतो। असे भरपूर बंटी पाटील आणि तसाच लढवय्याचा जो स्वभाव आहे तसाच राहून दे। आता मगाशी निलेश भाऊ बोलले की एक साधा आहे पण एक जरा आगाऊ पाहिजेच, त्याच्यामुळं बॅलन्स राहतो। तरी बंटी भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आदरणीय व्यासपीठ ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित आहोत ते स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश उर्फ बंटी पाटील। सर्वप्रथम मी माझ्या चिंचगड ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी बंटी शेटना हार्दिक शुभेच्छा देतो। परवाच आमचे मित्र सचिनजी पाटील यांचा सुद्धा त्या ठिकाणी वाढदिवस झाला आणि आज दोघांच्या वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांना, मित्रपरिवाराला आणि सर्व राजकीय क्षेत्रातील पालघर, ठाणे दोन्ही जिल्ह्यातील या ठिकाणी मित्रपरिवाराला उपस्थित राहण्याची दोन्ही बंधूंनी संधी दिलेली आहे। पुनश्च एकदा मी सचिन पाटील आणि बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। याच्या अगोदर आता काय वक्त्यांचे भाषणं झालेले असतील मी काय ऐकलेलं नाही, परंतु मी आज शुभेच्छा व्हॉट्सअपवर देताना जे म्हटलं तेच पुन्हा एकदा म्हणेन की आमच्या कुडूस आणि वाडा तालुक्यातील एक लढवय्या, ज्याला योद्धा म्हणतात, आक्रमक युवा नेतृत्व। आताच या ठिकाणी बाळू जाधव यांनी म्हटलेलं आहे की आंदोलन आणि बंटी पाटील ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू झालेल्या आहेत। मागील 10 वर्ष जर बघितलं तर कुडूस किंवा वाडा परिसरामध्ये एखादी समस्या निर्माण झाली की त्याला जी रिॲक्शन द्यावी लागते, म्हणजे कृतीला ज्याला प्रतिकृती देणं म्हणतात, समस्या निर्माण झाली की दुसऱ्या दिवशी तहसीलदारांकडे कोणाचं पत्र जर जात असेल तर ते बंटी पाटलांचं जातं, म्हणजे कुठलीही समस्या निर्माण होऊ दे आणि त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला जातो, तात्काळ प्रशासन त्याची दखल घेतं आणि मग मीटिंग आयोजित करतं, त्या ठिकाणी काहीतरी ठोस कारवाई करण्याचा निर्णय। ओळखीमुळे प्रशासनावर जो एक वचक निर्माण केलेला आहे, कोणीतरी प्रशासनावर वचक ठेवणारा राजकीय नेता पाहिजे, नाहीतर आजकाल काय झाले आपल्याला माहिती आहे, प्रशासन आणि राजकीय नेते यांचं साटेलोटं झालं का जनतेची त्याच्यामध्ये खिचडी होऊन जाते। परंतु बंटी पाटील असा एक आमच्या दृष्टीनं एक आश्वासक चेहरा आहे की त्यांच्या नावामुळे किंवा त्यांच्या ज्या
याच्यामुळे आक्रमकपणामुळं कुठंतरी प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी आमच्याकडे एक हक्काचा माणूस या ठिकाणी आहे. मी या निमित्तानं आज त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे आईवडील या ठिकाणी उपस्थित आहेत, संपूर्ण परिवार उपस्थित असतो. परवा सचिन पाटलांच्या वाढदिवसाला सुद्धा पूर्ण फॅमिली. हे खूप सुखद चित्र आहे आजच्या आपल्या याच्यामध्ये, धावपळीच्या युगामध्ये संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी दोघा भावांच्या वाढदिवसाला हजर राहणं हे खूपच तुमच्या दृष्टीनं भाग्याचे. आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, भाऊ आहेत, भाऊजाई आहेत आणि सगळे पुतणे वगैरे. परवा पण आम्ही एव्हरशेन हॉटेलला शुभेच्छा दिला तेव्हा खूप चांगलं चित्र त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आणि आजचं चित्र सुद्धा अतिशय चांगलं आहे. हे समाजामध्ये खऱ्या अर्थाने टिकून राहणं गरजेचं आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्त दोघांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला 2 शब्द आल्याबरोबर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी बंटी उर्फ जितेश पाटील आणि सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांना सर्व जमले आहात आणि या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व, मी नाव घेणार नाही प्रत्येकाचा, वावी पाटील, योगेश भाऊ आणि आमचे सर्व मित्रपरिवार आणि सर्व त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं म्हणजे तेजसनी सगळं बोलून झालेलं आहे. म्हणजे बंटी पाटील आणि सचिन पाटीलबद्दल जे काय सांगायचं ते त्यांनी त्याच्या प्रस्तावनेमध्ये सूत्रसंचालनामध्ये सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला काय सांगण्यासारखं ठेवलेलं नाही. पण तरी पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गुणगौरव करणं क्रमप्राप्त आहे. आज मनीष पाटील असेल, बाळू असेल, तर यांनी देखील बंटी पाटील आणि सचिन पाटील यांच्याबद्दल यांच्याशी असलेले रिलेशन्स आणि संबंधात त्यांच्यापर्यंत आलेला अनुभव कथन केलेले आहेत. खरं म्हणजे या 2 भावांमध्ये काही लोकांना माहीत नसेल बंटी मोठा आहे का सचिन मोठा आहे. कारण सचिनच्या बाबतीत बोलायचं, सचिननी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जी काही त्यांनी सुरुवात केली ती माझ्याबरोबर केलेली आहे. पण ज्यावेळेस आम्ही कुणबी सेनेमध्ये एकत्र काम करत असताना आमचे मामा वसंतमामा इथे आलेले नाही, पण त्यावेळेस मला आठवतं तो दिवस का सापोंडा फाट्यावरती कसं तरी आंदोलन होतात. त्यावेळेस वसंतमामाने सांगितलं मामाला काय सचिनला तुझ्या बरोबर ठेव आणि त्या दिवसापासून तर आज तक आहे हा सचिन माझ्या बरोबर आहे. मग तू कुठेही असेल, आम्ही कुणबी सेनेपासून तर आज शिवसेनेमध्ये, आज शिंदेगड असेल, जो काय प्रवास केला हा जोडीने आम्ही सारखाच केलेला आहे. आज त्यावेळेस जितेश बंटी काय राजकारणामध्ये नव्हता, बंटी फक्त एक धंद्याच्या हिशोबामध्ये त्यावेळेस त्याचं काम करायचा. पण नंतर हळूहळू संभाजी ब्रिगेड पासून बंटीनी जी समाजकारणात किंवा राजकारणामध्ये सामाजिक संघटनेमध्ये उडी घेतली तो आज तक आक्रमक स्वरूपाची त्यांनी भूमिका घेतली आणि प्रत्येक आंदोलन असेल काय असेल त्यामध्ये आम्ही सगळं बघतोय, सर्व मित्र परिवार बघतोय, इकडचा सगळं समाज बघतोय. काही दोन्ही भावंड आता हे चांगल्या प्रकारे सामाजिक काम करताना आम्हाला दिसली. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता एक निश्चित बघितलं का त्यांच्याकडे दोघांकडे कधी जात, धर्म, पंथ कधी मी बघितला नाही. सर्व समाजाची लोक या दोन्ही मुलांकडे, या दोघांकडे आपण आवर्जून त्यांच्याकडे उपस्थित असतात. कारण कधी कधी आम्ही पण विचार करतो तर आज कॅम्प असेल, वडवली असेल, कुडूस असेल किंवा आणखी इतर जी काही मंडळी, सर्व समाजाची लोक त्यांच्या दोघांच्या बरोबर, दोन्ही भावांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतात. आज त्यांनी जे निर्माण केलेलं आहे, खरं म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं, घरचे काही राजकीय काही पार्श्वभूमी नाही, त्या राजकीय बॅकिंग नसताना देखील आज मांगाटण्या गावामध्ये ज्या लोकांचं राजकीय असतं होतं किंवा ती त्या काळामध्ये ज्यांचं राजकीय वजन होतं त्या सगळ्यांवरती मात करून आज ही दोन्ही भावंड आज स्वतःचं स्थान या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आज आपण बघत आहात का प्रत्येक कोणतेही मनीष पाटील सरांनी सांगितलं का कोणतेही आंदोलन असेल, काही असेल, कोणती समस्या असेल, एखादा जर अन्याय झाला असेल तर दोन्ही भावंड, दोघे पण सचिन आणि बंटी दोघं त्यांच्या पाठीशी उभे असतात. आज प्रत्येक, मगाशी मी सांगितलं पण मुद्दाम परत इथे उल्लेख करतोय, कारण आज वाडा भिवंडी रस्ता असेल किंवा आणखीन काही रिक्षावाल्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, हे यांच्याकडे नेल्यानंतर हे आवर्जून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. आज वाडा भिवंडीचा बऱ्याच दिवसापासून जो विषय चालू आहे, काही महिन्यापासून 2 आंदोलनं केली, तर या आंदोलनामध्ये खरंच श्रेय त्याचं बंटीला मी देईन. कारण बंटी आणि सचिननी ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताशी घेतलं आणि ते तडीच नेलं आणि त्याचा जो इम्पॅक्ट झाला तो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस नागपूरला हा प्रश्न उचलला गेला आणि सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी, महाराष्ट्रातील आमदारांनी तो प्रश्न उचलला आणि तिथे कुठे त्या विषयावरती आता कारवाई चालू झालेला आहे. आणि याचं श्रेय तो निश्चित बंटीला मी देईन. कारण बंटीने ज्या पद्धतीने तो विषय हँडल केलेला आहे त्यावेळेस आम्ही सर्व त्याच्या बरोबर राहिलो. म्हणजे त्याला
हँडल करत असताना सर्वांची साथ देणं गरजेचं असते. एकट्याचं काम नसतं. परंतु बंटीच्या आम्हाला म्हणजे बंटी कधी मॅनेज होणार नाही, कारण असे बरेचसे आंदोलन होतात आणि आंदोलन केल्यानंतर सर्व मॅनेज केली जातात. परंतु या गोष्टीमध्ये आम्हाला सर्वांना कल्पना होती. आज योगेश पाटील ते उभे आहेत, कारण बऱ्याच दिवसानंतर कधी राजकीय याच्यामध्ये आम्ही बघतो. मी पण एक थोडासा 7-8 महिन्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये थोडा अलिप्त होतो. आज योगेश पाटील पण थोडेसे काही दिवस बरेच दिवस अलिप्त होते. परंतु या विषयामध्ये आम्ही सगळेजण निलेश पाटील असतील किंवा आणखी सर्व मंडळी इथे उपस्थित असतील, सर्व मंडळी मित्र परिवार सर्व एकत्र आले आणि त्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्याला सपोर्ट करण्याचं काम बंटी पाटलांना या सर्वांनी केलेलं आहे. बंटी आणि सचिन, तुम्हाला पुढील आयुष्य तुमचं दीर्घायुष्य तुम्हाला चांगलं लाभो आणि पुढील आयुष्यात तुम्हाला चांगलेच काही लोकांची सेवा करता यावी यासाठी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले सचिनचे आणि बंटीदादाचे बाबा सुरेश काका, काकू, आमचे दोन्ही सत्कार मूर्ती, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सचिन पाटील, बिंदास बेधडक निर्भीड, अन्यायाच्या विरुद्धचा कर्दन काळ आणि स्वाभिमानची 156 असा ज्यांना मी समजतो ते जितेश बंटी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वच मंडळी उपस्थित आहात. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, खरं तर गेल्या 1-2 वर्षामध्ये बंटीचे आणि माझे संबंध आले, सचिनचे आणि माझे संबंध आले आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही काही विषयांवर चर्चा केल्याच्या नंतर या वाडे तालुक्याच्या समस्यांच्या संदर्भामध्ये किंवा वाडे तालुक्यातल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणींच्या संदर्भामध्ये अनेक विषयांवर आमचं एकमत झालं आणि पुढे आमचा प्रवास एकत्रितरित्या सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा प्रवास करत असताना या ज्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे ती थोडीशी आमची वेगळी आहे, कारण की ते वेगळ्या संघटनेमध्ये काम करत होते, मी वेगळ्या पक्षामध्ये काम करत होतो. अनेक वेळा आमचे एकमेकांच्या बरोबर अनेक वेळा संघर्षही देखील झालेला आहे. परंतु या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी या तालुक्यातल्या लोकांनी एकत्र यावं आणि एक सकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही सगळीच मंडळींनी विचार केला. त्याच्यामध्ये मी असेल, सुनील भाऊ असतील, निलेश असेल, इरफान काका असतील, ही बाकीची सगळे आमचे प्रमोद भाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी विचार केल्याच्या नंतर एक चांगलं व्यासपीठ या निमित्ताने आपल्याला उभं करण्यामध्ये मदत झाली असं म्हटलं तर वावगं ठरलं. आणि म्हणून सचिन असेल, बंटी असेल यांच्या नेतृत्वाखाली ते म्हणजे ते एखाद्याच्या पाठीमागे उभे राहिले तर त्याची तमा न बाळगता, त्याच्या परिणामांची पर्वा न करता ते तुमच्या पाठीमागे कुठलीही वेळ असेल तर खंबीरपणे उभे राहण्याची ताकद ठेवतात. हे मला निश्चितपणाने आपल्याला सांगायचं. कुठलीही अडचण असू द्यात, आपली वैयक्तिक असू द्यात, कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची असू द्यात, रिक्षा युनियन असेल, टेम्पो युनियन असेल त्यांची असू द्यात, भिवंडीवाडा मनोर रस्त्याची समस्या असू द्यात, आपल्या तालुक्यातल्या इतर रस्त्यांच्या काही अडचणी असू द्यात, आमदार शांताराम मोरेंकडे असलेला कुठला आपल्या कामाचा जर कुठला हे असेल तर तो असू द्यात, आपले आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील त्यांच्याकडे काही काम असेल तर त्या संदर्भामध्ये असू द्यात, अगदी बिनधास्तपणे त्यांच्या समोर जाऊन या तालुक्याच्या अडचणी असतील, या तालुक्यामधल्या ज्या समस्या असतील त्या सांगण्याची आणि त्या करून घेण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर या 2 भावांमध्ये असेल, एवढं मी निश्चितपणाने आपल्याला सांगतो. आणि म्हणूनच आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मगाशी देखील भाषण केलं. मी आता तर अण्णांना सांगितलं, अण्णा मी काय आता फारसं बोलणार नाही. अण्णा बोलतो आपले मला तर बोलायला लागेल, तू पण बोल आता.
मला तर बोलायचं लागेलच, परंतु बोलणं गरजेचं पण आहे की त्यांच्या माध्यमातून आज जे काय होत आहे ते जनतेसमोर येणं अपेक्षित आहे. आम्ही 2 आंदोलनं केली बरोबरीने. दोन्ही आंदोलनांमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगल्या विचारांची लोक एकत्र आली आणि त्याचं निमित्त हे दोघं बंधू ठरले. या वाडे तालुक्याची ती गरज होती. वाडे तालुक्याचं एक व्यासपीठ तसं आवश्यक होतं. ते व्यासपीठ यांच्या दोघांच्या माध्यमातून तयार झालं आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने चोरामोरांना इशारा आहे का आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही अतिक्रमण करणार असाल तर आता ही जी सगळी इथे या ठिकाणी अभेद्य भिंत आहे, ही भिंत तुम्हाला पार केल्याशिवाय आमच्यावर तुम्हाला राज्य करता येणार नाही. आणि निश्चितपणाने ही भिंत आहे, ही भिंत कधीही ते सर करू शकत नाही. ही यांच्या दोघांच्या साक्षीने मी या निमित्ताने आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आणि म्हणून सामाजिक काम करत असताना, राजकीय काम करत असताना संघर्षाला सामोरे जावं लागतं. अनेक वेळा तुम्हाला बऱ्याच गोष्टींना, बऱ्याच शब्दांना, काही आलोचनांना हे सामोरे जावंच लागतं. अनेक वेळा आपण आंदोलन करतो तेव्हा त्याचा एक रिव्हर्स इफेक्ट देखील असतो. त्या रिव्हर्स इफेक्टच्या माध्यमातून कोणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, कोणीतरी मुलाखती देण्याच्या माध्यमातून असेल, कोणीतरी आपल्या एखाद्या पेपरच्या माध्यमातून असेल, आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मला निश्चितपणाने या ठिकाणी या निमित्ताने या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगायचं आहे कारण अशा गोष्टींना भीक न घालणारी जर कोण लोक असतील तर निश्चितपणाने ही 2 लोक आहेत. मध्यंतराच्या काळामध्ये बऱ्याच अफवा पसरल्या. मनीषजी दोघं मॅनेज झाले, रात्री जाऊन भेटून आलो. या अफवांवर मित्रांनो विश्वास ठेवू नका. या अशा लोकांना कधीच आम्ही भीक घालणार नाही हे तुम्हाला छातीटोकपणे सांगतो. आणि या दोघांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने ही गोष्ट सांगतो. ही फार मोठी गोष्ट आहे, परंतु मुद्दामून काहीतरी चुकीचं पसरवायचं आणि बदनामी करायची. जितेश पाटील आणि सचिन पाटील हे कधी आयुष्यात त्या ठिकाणी मॅनेज होणार नाही. ते ज्या ठिकाणी उभे असतील त्याच ठिकाणी उभे राहतील. उलट काही लोक मागच्या दरवाजाने कुठून माफीनामे पाठवतात हे नवीन सांगण्याची काही गरज नाही. लक्षात कोण काय धंदे करतात, कोण काय करतात. मी या निमित्ताने जितेश पाटलांना आणि सचिन पाटलांना एवढंच सांगेन की तुमच्या संघर्षामध्ये, तुमच्या कुठल्याही काळामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी तुमच्या बरोबर उपस्थित असेल, तुमच्या खांद्याला खांदा लावून लढाई देईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य तुमचं सामाजिक राजकीय आयुष्य भरभराटीचे असू द्यात, आरोग्याचे असू द्यात, ऐश्वर्य संपन्नतेचे असू द्यात. आपल्याला चांगले कुटुंबीय मिळाले, सुरेश काका असतील, काकू असतील. हे सगळं संस्कारातून येत आहे. हे असंच काय आकाशातून उडून येत नाही. लीडरशिप करण्याची किंवा तुम्हाला नेतृत्व करण्याची जी ताकद असते ती आपल्या घरच्या मंडळींच्या माध्यमातून, आपल्या भाईबंधांच्या माध्यमातून, आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून प्राप्त होते आणि तो एक संस्काराचा भाग असतो. आज सुरेश काकांनी, काकूंनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले म्हणून त्यांनी सामाजिक जीवनामध्ये आपल्याला स्वतःला वाहून दिलं आणि निश्चितपणाने त्यांच्या या सामाजिक जीवनामध्ये ते काम करत असताना या सगळ्यांच्या वतीने मी या निमित्ताने आपल्याला दोघांना देखील या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस याच्याकरता सचिनला सांगितलं की सचिनच्या बाबतीमध्ये मी स्टेटस टाकला. अनेकांनी मला तो प्रश्न विचारला कारण की 1 तारखेला सचिनचा वाढदिवस होता. अनेक लोक असतात की ज्यांचा कधी संपर्क त्यांच्याशी आलेला नसतो आणि मग मी ती टॅगलाईन टाकली की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. तर मला विचारलं हे कसं काय. म्हटलं तुम्ही त्याच्या जवळ जाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. माझी आणि त्यांची देखील राजकीय मतभेद होते, पण आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दलचा माझा जो काही गैरसमज होता तो गैरसमज नाहीसा झाला. बंटीच्याही बाबतीमध्ये तसंच होतं की अनेक लोक सांगायचे बंटी म्हणजे जरा चढेलच आहे. अरे चढेल पण जवळ याल तेव्हा समजेल का नाही. का नुसता रसात कोणीतरी अफवा पसरवते त्याच्यावर तुम्ही जर कोणाच्या बाबतीमध्ये अंदाज बांधत असाल तर तो चुकीचा आहे. आणि म्हणून आम्ही आज ठरवलेलं आहे की या दोघ्या भावांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण उपस्थित असताना खऱ्या अर्थाने एक माणुसकी हा धर्म जोपासून माणसं जोडण्याची प्रक्रिया या दोघांच्या माध्यमातून आपण आता सुरू केलेली आहे.
आणि चांगल्या विचारांचे लोक. जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारचे अन्याय होत असतील तर निश्चितपणाने त्या अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याची ताकद या दोघांच्या माध्यमातून आपण उभी करू. जिथे कुठे आपल्या कंपन्यांमध्ये असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये कोणाच्यावर अन्याय होत असेल तरी देखील यांच्या दोघांच्या पाठीमागे उभे राहून आपण त्या संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे. अजून बरेच लोक आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. आपण दोघांनीही त्याच्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. या परिसराचंच नाही, तालुक्याचंच नाही, तर पालघर जिल्ह्याचं नेतृत्व आपल्यासारख्या तरुणांच्या हातामध्ये भविष्यामध्ये येणार आहे. प्रमोदजी, मी हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि इथेच थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. योगेश दादा बोलला तालुक्याची भिंत फार मोठी आणि तिची काय ती पार करून अतिक्रमण करू नका, मला भीती वाटली. मी बोलू की नको. धन्यवाद. म्हणजे मला एंट्री आहे आजच्या या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात आणि सुंदर संध्याकाळी असलेला हा सुंदर कार्यक्रम. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे चेहरे बघतो मी, सगळे माझ्या परिचयाचे, माझ्या जवळचे आणि सगळे या तालुक्यातले, वाडा तालुक्यातले, विशेषतः पालघर जिल्ह्यातले मान्यवर मंडळी आहेत. भिवंडी तालुक्यातली अनेक मंडळी आहेत. योगेशदाने सगळं सांगितलं पालघर जिल्ह्याचं. मला फक्त एक दुरुस्ती करायची की दादा, ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये या दोघांचा संपर्क, प्रस्थ आणि मानणारा वर्ग आहे, मी अगदी जबाबदारीने बोलेन बंटी, सचिन, की पालघरपेक्षा जास्त आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये यांना मानणारा वर्ग आणि मित्रपरिवार आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये. राजकीय पक्षामध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत, जी वेगवेगळ्या पदावर पोहोचली, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आल्या. ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले असतील, सभापती झाले, आमदार झाले, खासदार झाले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले त्यांच्या कौशल्याने, त्यांच्या क्षमतेने. पण कोणतंही राजकीय पद नसताना ग्रामपंचायतचं सरपंच, उपसरपंच पद मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने भोगलं असेल. पण जिल्हा परिषदचं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कोणतीही जबाबदारी न येता गेले अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी झटणारे हे दोन भाऊ, हे दोन तरुण आपल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्याने नेहमी बघितले. योगेशदा, माझी जवळपास कार्यकाळाची सुरुवात आणि बंटीची सुरुवात जवळपास आमच्या वयामध्ये 1 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे मी छोटा आहे बंटीविषयी, पण आमची कार्यकाळाची सुरुवात, कामाची सुरुवात जवळपास सारखी झाली. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जेव्हा बंटीने काम सुरू केलं आणि त्या काळातच सचिनचं शिवसेनेचं काम सुरू होतं. आणि सुरुवातीला कुणबी सेनेचं काम सचिन करत होता, नंतर शिवसेनेचं काम केलं. पण बंटीचा जो प्रवास आहे तो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुरू झाला. आणि त्या काळामध्ये मी संघटनेचं, श्रमजीवी संघटनेचं काम करत असताना मी बघत होतो की एकदम कमी वयात, म्हणजे आता तरी 35 मध्ये आम्ही आलो, 35-36 वर्षे झालो, पण त्या काळामध्ये मला वाटते वयाची विशी उलटलेली होती आणि ओठावर मिशी नव्हती. पण त्या काळामध्येही या आपल्या परिसरातल्या प्रस्थापितांना अंगावर घेण्याची हिंमत बंटी आणि सचिन सारखे तरुण दाखवत होते. ते तिच्या पंखामध्ये एक पान घेते, ते पान तलावात जाऊन बुडवते आणि ते पान आणून त्या आगीवर शिंपडते. ती सातत्याने ते काम करते. आणि एक पक्षी तिला बोलतो की यार, तू मूर्ख आहेस का? तू काय करते? तुझ्याने आग विझणार आहे का? तेव्हा ती मुंगी, चिमणी जे उत्तर देते ते उत्तर खूप महत्वाचं आहे की माझ्याने आग विझणार नाही, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सांगण्यात येईल की जेव्हा सगळे आपापले बोजा बिस्तारा सांभाळत होते, आपापली घरं सांभाळत होते, तेव्हा कोणीतरी होता जो ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. कोणीतरी होता जो फक्त बघत बसला नाही, तर त्यांनी त्या घडलेल्या घटनेविरोधात आवाज उठवण्याची हिंमत केली. आपल्याकडे रस्त्याचा भ्रष्टाचार आहे, भिवंडी वाडा मनोर रस्ता गाजणारा प्रश्न आहे. अनेक जण पडद्याआड बोलताना दिसतात, अनेक जण छुपी चर्चा करतात. एक राजाची गोष्ट पण आहे की डिटेलमध्ये सांगत मी, पण राजाला आविर्भाव झाला असतो की मी खूप मोठा दानशूर व्यक्तिमत्व आहे, मी राजा आहे, सगळं माझ्या हिशोबाने हुकमाने चालतं. पण राजाला कोणतरी सांगतं 2 गोष्टी लक्षात घ्या. चिमणीची गोष्ट झाली. राजाला कोणतरी सांगतं की हा असा ड्रेस आहे, तो घातल्यावर तू अमर होशील. आणि राजाला तो ड्रेस दिला, मुळात तो ड्रेसच नसतो, तो फक्त एक व्हर्च्युअल ड्रेस असतो, म्हणजे आभासी ड्रेस असतो की ते कपडेच नसतात. पण तो असा हातात देतो, हा कपडा घाल तू आणि ते कपडा घालून फिर, तू अमर होशील. राजाला वाटतं खरंच तो कपडा आहे. त्या राजाच्या अंगावर कपडेच नसतात आणि राजा असतो नागडा. पण राजाला नागडा बोलेल कोण, हा प्रश्न असतो. आणि समाजामध्ये असे स्वतःला राजा, स्वतःला हुकुमशाह, स्वतःला मातब्बर समजणारे जेव्हा भ्रष्टाचार करतात, अपहार करतात, मनमानी करतात,
तेव्हा त्यांना तू नागडा हे सांगायची हिंमत ज्यात असते तो खरा मर्दा असतो, आणि ते काम हे तरुण मंडळी करतात. आपल्याकडे अनेक प्रश्नांवर वाचा फोडताना दिसतात. समाजामध्ये एक मानसिकता तयार झालेली आहे की कोणतरी असा प्रस्थापित झाला, मग तो राजकीय नेता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, तो जेव्हा प्रस्थापित होतो तेव्हा त्याच्या विरोधात त्याच्या चुकीच्या गोष्टींवर बोलायची कोण हिंमत करत नाही. मग तो अनेक ठिकाणी असेल, शासकीय विभागात असेल, ठेकेदारीमध्ये असेल, राजकारणामध्ये असेल. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत, मोठ्या प्रमाणात राजकीय पॉलिटिकल युनियन आहेत, मोठ्या प्रमाणात PWD मध्ये काम करणारे ठेकेदार आहेत, आणि मोठ्या प्रमाणात नेतेही आहेत. गेल्या 15 वर्षाच्या, मला वाटते 15-16 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत आम्ही बघत असतो की पण ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी कशा प्रकारे खंबीरपणे उभं राहतात, त्यांचंही यावेळेस आपण आभार मानले पाहिजे. दुसरा महत्वाचा गुण मला यांचा सांगायचा आहे योगेशदा, की या तरुण काळामध्ये योगेशदाचं नाव अशासाठी घेतो की आमचे आयडल आहेत ते, असे काही तरुण नेते बघून आम्ही आमची वाटचाल करत असतो. योगेशदाला मी बऱ्याच वेळा बोलतो ही गोष्ट खाजगीत पण, की आमच्याकडे नेता होतो म्हणजे पैसे आले, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर आली, वाईट कपडे घेता आले की आम्ही नेता होतो. आयफोन, फोल्ड, कुठून पद भेटलं पक्षाचं. नेता झाल्यावर डोक्यात हवा जाते आणि मग पहिला आपल्याकडे वार घालायचा तो कशावर, तर धर्मवादावर, जातीवादावर. म्हणजे ज्याला काही कळत नाही, ज्याने कोणताही धर्मग्रंथ वाचलेला नाहीये, रामायणामध्ये अध्याय किती, गीतेमध्ये उपनिषद किती, काय लिहिलंय गीतेमध्ये, काय लिहिलंय रामायणामध्ये, रामाने काय सांगितलंय, महाभारतामध्ये काय लिहिलंय काही माहित नाही, घंटा माहिती नाही. पण तो धर्मवादावर बोलणार. हिंदू, मुस्लिम, मग ते मागासवर्गीय, पुढासवर्गीय सगळं चालू होते, सवर्ण. या मंडळीने योगेशदा आतापर्यंत ज्या प्रकारे जाती धर्म विरहित काम केलं, ते काम खरोखरच प्रत्येक तरुणाने आदर्श घेण्यासारखं आहे. इथे इरफान काका साक्षीदार आहेत, नासिर काका आहेत. म्हणजे कुडूस परिसर हा मुस्लिम बहुल परिसर आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आहेत, पण यांच्याकडे जाताना किंवा यांच्याबरोबर काम करताना कधी असं जाणवत नाही. जेव्हा इरफान काका आणि आम्ही सगळे मित्रमंडळी जेव्हा एका ताटात जेवायला बसतो, अभिमान वाटतो की हा समाज आम्हाला अपेक्षित आहे. आमच्या तरुण नेत्याच्या डोक्यामध्ये असे विचार पाहिजेत की माणूस म्हणून माणसाची जात एकच आहे आणि माणुसकी हा आपला सर्वप्रथम धर्म आहे. आपण लोकांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मामध्ये वाटायचं का? आमच्याकडे आहेत असे हौशे नवशे गवशे, काहीच नाही, भेटलं का मग जातीवाद करायचा, धर्मवाद करायचा आणि पोळी भाजून घ्यायची. हे सगळे टेम्पररी आहेत, त्यामुळे ते टिकत नाही. ते 10-100च्या बल सगळ्यानंतर उडतात. ही लोक टिकली त्याचं कारण ते आहे की यांनी कधीही जाती धर्माचं राजकारण केलं नाही. आपल्या जातीतला पण चुकला ना, त्याला ठेचायची पण ताकद आपल्यामध्ये पाहिजे. त्याला ठेचायची, त्याला समोरपणे त्याला विरोधात बोलायची, त्याला विरोध करायची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. आणि दुसऱ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करण्याचं धारिष्ट पाहिजे. ही वृत्ती समाजामध्ये पेरण्याचं काम सचिन आणि बंटी करतात. त्यासाठी त्यांचं मला आज विशेष कौतुक करायचं. गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही एकत्र काम केलं. आमचं असेल बंटी बरोबर पहिलं आंदोलन, बंटी पाटील, कल्पेश जाधव, प्रमोद पवार, म्हणजे 2011 पासून आम्ही लढतो ते आज शेवटच्या क्षणापर्यंत. कंपनी ती ब्लॅकआउट झाली, जे सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर डिस्क्वालिफाईड झाली कंपनी, तिचा टोल गेला. त्यानंतरही रस्त्यात आपल्या अनेक लोकांचे अपघात. रस्त्याचा विषय मी का काढतो की हा रस्ता तुमच्या माझ्या प्रत्येकाशी जोडलेला गेलेला आहे. या रस्त्यावर माझा नातेवाईक परवा दगावला. जे आंदोलन झालं, जी विधानसभेत योगेशाने उल्लेख केला, तो माझा नातेवाईक होता. योगायोगाने माझा नातेवाईक निघाला. तो मी त्याला उचलल्यानंतर मला 2 तासांनी कळलं की तो माझा नातेवाईक आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये मरणारा कोण आहे? तुमचा आमचा भाऊ आहे. आणि त्या विरोधात ठामपणे लढणारी ही मंडळी, बंटी पाटीलचे अनेक आंदोलन तुम्ही बघितले असतील की वारंवार तो या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांना टोचत असतो, उपोषण करतो, आंदोलन करतो. आणि अशी लोक समाजात बोलतात, त्यांच्यावर टीका होते, त्यांच्यावर आरोप होतात, बदनामी होते, आमची होते. म्हणजे एक बातमी आली का, एक आंदोलन झालं की कपिल पाटलाचं पॉकेट आलं, दुसरं झालं की निलेश तांबरेचं पॉकेट आलं. यांची पॉकेट तरी किती आहेत? आमच्यावर कधी पोहोचली नाही ती पॉकेट. ही सगळी बदनामी सहन करून आम्हाला काम करावं लागतं. आणि ही सगळी बदनामी सहन करून सचिन पाटील आणि बंटी पाटीलचा त्या रस्त्याला अपघात होणार नाही. यांच्याकडे फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ, मोठमोठ्या गाड्या आहेत त्यांच्या. सर्वसामान्य कुटुंबातला, गरीब घरातला पोरगा जेव्हा बाईक करून पडतो तेव्हा त्याच्या आई वडिलांना त्यांच्या गळ्यातलं सोनं गहाण ठेवावं लागतं, घरातलं जनावर विकावं लागतं, जमीन कोणाकडे गहाण ठेवून उपचार घ्यावे लागतात. आणि त्या आई वडिलांच्या वेदना जाणण्याचं काम ही लोक करतात.
त्या आई वडिलांचे आशू जाणण्याचं काम करतात आणि म्हणून तुमच्यासाठी लोक रस्त्यावर लढतात. आणि या अशा अवलियांना एवढ्या कमी वयात, तरुण वयात त्यांनी एवढा मोठा मित्रपरिवार जमवला आहे. मला वाटतं ही मित्रपरिवाराची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीतला एक छोटासा भाग आम्ही आहोत. पुन्हा एकदा मी बंटी आणि सचिन या दोघा भावांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. योगेश दादांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी अनुमोदन देतो की तुमच्या चांगल्या काळात आम्ही असू की नाही आम्हाला माहीत नाही, तुमच्या आनंदाची क्षण आम्ही कदाचित येण्याचं टाळू, पण तुमच्यावर कोणताही प्रसंग कधी येऊ नये. पण जेव्हा पण अडचणीचा काळ असेल तेव्हा योगेशला सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे तुमच्या खांद्याला लावून उभं राहण्याचं आश्वासन आज मी इथे देतो. तुम्हा दोघांनाही आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीमराय. आपण आज एक आंदोलक, बंटी पाटील एक आंदोलक म्हणून मी त्याचा उल्लेख करतो, अशा एका आंदोलकाच्या वाढदिवसाला आपण इथे उपस्थित झालेला आहात. खरं तर बंटी पाटील आणि मी अगदी सुरुवातीपासून म्हणजे ज्या राजकीय क्षेत्रामध्ये आमच्या दोघांचं एकाच याच्यामध्ये आम्ही एकत्रितरित्या आलो स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून. मी असेल, रवी मेहणे असेल, आणि तिथून आम्ही या आंदोलकाच्या भूमिकेमध्ये आलो. अनेक रस्त्याची आंदोलनं आम्ही दोघांनी एकत्र केली. प्रमोदजी पवार आता बोलले, त्यांच्या सल्ल्याने आम्ही अनेक वेळा अशांच्या अंगावर गेलो की आम्ही तेव्हा विचार केला नाही का आमचं पुढे काय होईल. आम्हाला नॉलेजही त्यातला नव्हता, परंतु आम्ही लढलो. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलनं केली तेव्हा प्रमोदजी जसे बोलले त्याचप्रमाणे आमच्यावर तेच हे झालं का यांची सेटलमेंट झाली, यांना पॉकेटं दिली गेली. पण मुळात अशी कुठलीच पॉकेट किंवा सेटलमेंट नसते. ते जे आपले प्रतिस्पर्धी, आपण ज्यांच्या विरोधात आपण लढतो, तेच लोक अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. परंतु म्हणून आपण थांबायचं नसतं. आणि आज एवढ्या वर्षानंतर बंटी पाटील सतत लढत राहिले, त्याच्यासोबत आम्ही नेहमीच असू आणि त्या लढ्याला अखेर यश आलं हे आम्ही सर्वांनी पाहिलं. मुळात उद्देश कुठलाही असो, आमच्यावर अनेक टीका झाल्या त्यावेळेस, काय हे 10 जण काय करणार आहे ते 20 जण, परंतु जितेश बंटी पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं की 10चे 1000 कसे करता येतील. हे जितेश बंटी पाटीलनी करून दाखवलं. आणि आज या दोन्ही जिल्ह्यामध्ये बंटी पाटील, आम्ही आणि इतर सर्व सहकाऱ्यांचं नाव येतं की त्यांनी हे आंदोलन यशस्वी केलं. बघा, लढणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शंड होऊन जगण्यापेक्षा लढत राहा. तुम्हाला एक ना एक दिवस असा येईल की तुम्हाला लोक सांगतील का आम्ही चुकीचे होतो, तुम्ही बरोबर आहात. आणि तेच काम जितेश बंटी पाटील यांनी केलं. आपल्या आम्ही जितेश बंटी पाटील, आता मी जास्त वेळ घेत नाही, मी एवढाच बोलतो की बंटी, तुझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही तुझ्या बरोबरीने उभे आहोत. काहीही होऊ दे, पण आम्ही तुझ्या, कारण की तुझं ध्येय हे जनतेच्या सेवेचं काम आहे आणि ते अविरहित तू करत राहावं, यासाठी मी तुला माझ्याकडून, माझ्या रमाई आंबेडकर नगर पीपल्स रिपब्लिकन पक्षाकडून तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय. सोमनाथ गावित साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम, सुस्वागत, आपलं सहर्ष स्वागत आहे. मी बंटी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आभार प्रदर्शन करावं आणि आपल्याला दिले शुभेच्छांचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. खरं तर आज सामाजिक काम करत होतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं. काही जिल्हा परिषद शाळेत पाण्याची समस्या होत्या. त्या समस्यांसाठी मी त्या शाळांना वॉटर सप्लायचे जे फिल्टर वॉटर असतात त्याचे वाटप केलं. नंतर माझ्या खरं तर खांद्याला खांदा लावून काम करणारे आमच्या ग्रामीण भागातले सगळे, त्या विभागातले आमचे जे रिक्षा, मिनिडोर, टेम्पो चालक यांच्यासाठी मी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. कारण मध्ये पोलीस अधीक्षक साहेब आले तेव्हा नाक्यावर विचारलं का इथं युनियन एवढं आहे, इथं अध्यक्ष कोणी, मला बोलून घेतलं आणि साहेबांनी सांगितलं, अरे तू जर एवढा एका जिल्ह्याचं काम करतो आणि जिल्ह्यात आरटीओच्या नियमाप्रमाणे सगळ्या गाडी चालताना तू ड्रेस दिसत नाही, सगळे रंगीबिरंगी तुझे ड्रेस आहेत, तर मी ठरवलं की माझ्या सर्व चालकांना, कारण हे 15 ते 16 वर्षापासून माझ्या सोबत आहेत,
आणि कधी देणं घेण्याचा कधी व्यवहार नाही. मी त्यांना सांगितलं की आपण मग हा कार्यक्रम पण माझ्या वाढदिवसानिमित्त आपण आयोजित करू. मग आमच्या संघटनेचे पदाधिकारी ठरवलं की मग त्यांना आपण आरटीओच्या जो नियमाने सफेद शर्ट आणि सफेद पॅन्ट आहे तो ड्रेस आपण त्यांना वाटप करू. मी खरोखर त्यांचं सर्वप्रथम या कार्यक्रमानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानेन. सर्व वक्त्यांनी भाषणं असे केली की मला काही बोलायला ठेवलं नाही. सगळं इतिहास, वर्तमान, भविष्य सगळं सांगून टाकलं. पण मी समाजात काम करत असताना तुम्हाला निश्चित सांगतो की कधी पक्ष कुठला आणि आंदोलन कोणाच्या विरोधात हा मी कधीच विचार केला नाही. म्हणून तुम्ही आज बघत असाल इथे काँग्रेसचे लोक, मनसेचे सगळे पदाधिकारी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, सगळेच राष्ट्रवादीचे, आरपीआयचे, सगळेच विविध संघटनेचे, श्रमजीवी संघटनेचे सर्वच लोक इथे उपस्थित आहेत. कारण मलाही अशा काम करत असताना, संघटनेत काम करत असतानाच लोक कुठल्या तरी राजकीय पक्षात प्रवेश करतात आणि तिथं आपल्या राजकारणाला सुरुवात करतात. पण मी जेव्हा संघटनेत काम करत असताना अनेकदा बघितलं की जर राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर गेलं तर प्रोटोकॉल असतो. अण्णा बरोबर ना? प्रोटोकॉल असतो. वरिष्ठांना विचारल्याशिवाय कुठलं आंदोलन करता येत नाही किंवा कुठल्या प्रशासनाविरोधात बोलता येत नाही, सरकार विरोधात बोलता येत नाही. म्हणून मी सामाजिक संघटनेत आजपर्यंत ज्या आदरणीय आमचे राणेसाहेब असतील, आमदार नितेश राणेसाहेब असतील, यांच्या नेतृत्वात खंबीरपणे विश्वास ठेवणार 14 वर्षे त्या सामाजिक संघटनेचं काम करण्याचं हेच कारण आहे की माझ्या नेत्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास. मी कधीच विचारलं नाही वरिष्ठांना मी काय करणार आहे आणि मला पुढे काय होईल हे विचारलं नाही. कारण मला माहिती की माझ्या पाठीची जी जनता आहे, आपल्यासारखे जे सामाजिक लोक माझ्या सोबत आहेत आणि माझा नेता माझ्या सोबत आहे. अनेकदा माझ्या वरिष्ठांपर्यंत तक्रारी गेल्या. आता या आंदोलनात माझी तक्रार केली की सातत्याने आमच्या विरोधातच बोंबल असतो. अरे बाबा, मी कोणाच्या विरोधात बोंबलत नाही. वस्तुस्थिती आहे जी लोकांना दिसते. मी माझ्या समाजासाठी रोज मी त्या रस्त्यात अपघात होताना बघतो, त्याच्यासाठी लढतो. माझ्या साहेबांनी एकच शब्दात सांगितलं की जिथे चुकीच्या कामासाठी कधी कोणा विरोधात किंवा व्यक्ती विरोधात लढत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय फोन केला पाहिजे आवश्यकता नाही. असं जर काही असेल तर आम्ही त्याला निश्चित कळू. अशा अनेकदा माझ्या तक्रारी केल्या जातात. पण माझ्या साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळं मी कधी समाजासाठी काम करत असताना मला अडवण्याचा प्रयत्न केला नाही की हे करू नको, सरकारमध्ये आहेत आपण, साहेब मंत्री आहेत, नितेश साहेब भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे, असं मला कधी अडवलं नाही. कारण संघटनेचं आमचं उद्दिष्टच आहे जिथं अन्याय तिथं आपण लढलो पाहिजे. अन्याया विरुद्ध लढणारी संघटना असं ब्रीद वाक्य आमच्या स्वाभिमान संघटनेच्या खाली लिहिलेलं आहे आणि त्या वाक्याच्याच अनुषंगाने आम्ही आजपर्यंत लढत असतो. इथं अनेक लोक बसलेले, शेतकरी असतील, अनेक युनियनचे पदाधिकारी आहेत. मी कधीच कुठला विचार केला नाही. पोलीस प्रशासनाजवळ जर पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर तिथं आपला तमाशाच असतो. एक तर कार्यक्रम आपला, एक तर त्यांचा, दोनपैकी एक करायचा ना बाहेर निघायचा. कारण आपल्याला रिझल्ट द्यायचा असतो ना, समोर लोकांना आपल्याला रिझल्ट द्यायचा असतो. आपण ज्यांच्यासाठी न्याय मागायला जातो त्यांना रिझल्ट द्यायचा असतो. त्यांचा गोड बोलून, त्यांचा चहा पिऊन बाहेर येणार नाही, थेट कार्यक्रम करूनच बाहेर. कुठलाही प्रशासन असो. आता इथं कामगार आहेत, मी कामगार आयुक्तांच्या कॅबिन मध्ये पण टेबल उलटा, एक तर न्याय नाही तर तुमचा कार्यक्रम. बाकी आम्ही कंपनीवाल्यांना ओळखत नाही. तुम्ही इथं प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणून तुमची जबाबदारी. असं तहसीलदार साहेबांनाही, तुम्ही तहसीलदार साहेब असतील, वाड्याचे पोलीस, तुम्ही, आपण मगाशी कार्यक्रमात अनेक पोलीस अधिकारी व्यासपीठावर होते. कारण हा काम करत असताना थोडासा राजकीय काम करत असताना, सामाजिक काम करत असताना 2 पुस्तकं वाचली पाहिजेत. कारण कुठल्या आधारावर आपल्याला त्या अधिकाऱ्याबरोबर संघर्ष करायचा आहे, त्याचे सीआरपीसी का असतील, आयपीसी का असतील, त्याबाबत जेव्हा भांडत असतो तेव्हा त्या अधिकाऱ्याला माहित असतं का बाबा खरं नाही, यांनी सांगितल्याप्रमाणे आपण केला पाहिजे. कारण आपण वैयक्तिक, म्हणजे माझं वैयक्तिक काम मी कधीच कुठल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेलो नाही का माझं हे काम आहे तुम्ही करून द्या. मी जनतेच्या, समाजाचा कुणीही जो बाधित नागरिक असेल त्याच्यासाठी सातत्याने संघर्ष केला. मी खरोखर, आपण सर्वच पक्षाची लोक आणि सर्व जाती धर्माचे लोक आज व्यासपीठावर आहेत. मुस्लिम असतील, दलित समाजाचे असतील, एसटी असतील, सगळेच लोक, आगरी समाजाचे असतील, कुणबी समाजाचे. पण मी कधी जात बघितलीच नाही. कारण जातीसाठी संघटना किंवा राजकारण आणि ह्या माझ्या रक्तातच नाही. कारण माझे आई वडील व्यासपीठावर आहेत. आम्हाला जात कधी शिकवलीच नाही. माणुसकीचा, माणूस म्हणजे माणूस हा धर्म आपला, माणूस हीच आपली जात पाहिजे. कोणासाठी कधी जातीचं मी कधीच राजकारण केला नाही.
माझ्या विरोधात अनेक जातीचे राजकारण कटकारस्थान केली, पण मी कधी त्या कटकारस्थानानं घाबरून कधी मागे हटलो नाही. आणखीन जास्त ताकदीने, कारण आपल्यासारखे समाज, आपल्यासारखे जागृत नागरिक तरुण माझ्या सोबत असल्याने मला कधी कोणाची भीती वाटली नाही. मला कुठल्या फार मंत्र्यांच्या, आमदारांची, खासदारांची अशी गरज वाटली नाही. कारण जनता जी करू शकते ते कुठला मंत्री, आमदार, खासदार करू शकत नाही. मग अशी सगळ्या वक्त्यांनी सांगितले, योगीदादांनी सांगितला तर आंदोलन करत असताना विधान भवनात दखल घेण्याची वेळ आली. ही माझ्या एकट्या मुलं नाही तर तुमच्यासारख्या सर्व तरुणात माझ्या बरोबर तिथं रस्त्यावर होते. म्हणून ते विधान महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि राज्यभर एक कुडूसचं आंदोलन, कुडूस नाक्यावरचं ग्रामपंचायत हद्दीतलं आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजलं. आणि ते आंदोलन खरं तर या मीडियाच्या माध्यमातून ते लाईव्ह सुरू होतं. सगळेच मंत्री, सगळेच आमदार, 288 आमदार, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे इतर आमदार हे ते आपलं आंदोलन बघत होतं. खरं तर मी तुम्हाला याचं सर्वांना श्रेय देईन तर जर आपण असं जर करत राहिलो, असं आपण एका ताकदीने सर्व एका झेंड्याखाली उभे राहिलो तर कुठलाही प्रश्न असो, तो शेतकऱ्यांचा असू द्या, कामगारांचा असू द्या, कुठल्याही समाजाचा, जाती धर्माचा प्रश्न असू द्या, तो सुटणारच. फक्त तुमच्यासारख्याची ताकद आमच्याकडे माझ्या पाठीमागे पाहिजे ना. आपण जर एकत्रित असलो तर कुठलाही प्रश्न असला तर तो मार्गी लागेल. म्हणून मी आपणाचं सर्वांचं, व्यासपीठावर सर्व मान्यवरांची नावं घेत नाही, पण सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद मानतो. कारण इथं अनेक ग्रामपंचायत सदस्य आहे, कारण सगळ्यांनाच व्यासपीठावर घेता आलं नाही. काहीच ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच समोर बसलेले आहेत आणि इतर सर्व विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत. मी सर्वांचंच मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आपल्याला उशीर झाला. सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त आम्ही ठरवलं की बाबा आपण सातत्याने लोकांबरोबर, लोकांना आपल्या कामासाठी बोलवतो का, तर आपण त्यांना आज भोजनाची व्यवस्था केली का बाबा, निदान आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आणि 2 घास आपल्या सोबत आपण एकत्र खाल्ले पाहिजेत. म्हणजे आपल्याला एकत्रित राहण्याचं आणि आपल्या एकमेकांसोबत ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्याची संधी असते. म्हणून आपल्याला सर्वांना ही भोजनाची व्यवस्था केली. आपण सर्वांनी इथं आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करेन की आपण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी या कार्यक्रमातून जाऊ नये, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. Happy long life to you.
Thank you.